नमस्कार, मी सचिन चव्हाण. एमसी न्यूजच्या खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच आपल्या स्टुडिओमध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर येत असतात. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर कुलदीप तोटावर सर, जे की हृदयरोग तज्ज्ञ आहेत मेडिकवर हॉस्पिटल येथे. त्यांच्यासोबत आपण विविध आजारांबाबत, संदर्भातल्या विविध आजार उपचारांबाबत चर्चा करणार आहोत. सर, तुमचं एमसी न्यूजच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मुलाखतीच्या सुरुवातीलाच एक पहिला प्रश्न विचारतोय. सध्या सर्वत्र हृदयविकाराचं प्रमाण वाढलंय. हृदयविकाराचा झटका येणे म्हणजे काय आणि त्याची तीव्रता कशी असते? नक्कीच. तर खूप चांगला प्रश्न आहे. हृदयविकाराचा झटका म्हणजे ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो कॉमनली. तर हार्ट अटॅक केव्हा होतो? तर नॉर्मली आपल्या हृदयामध्ये 3 रक्तवाहिन्या असतात. तर ज्या रक्तवाहिन्या हृदयाच्या स्नायूपर्यंत रक्तपुरवठा करतात. पण ज्यावेळेस या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होतात किंवा चरबींची गाठ जमा होते, त्यावेळेस रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. आणि ज्यावेळेस ते रक्तप्रवाह अचानकपणे स्थगित होतो, म्हणजे थांबतो आणि हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा थांबतो, त्यावेळेस हार्ट अटॅक येतो असं आपण म्हणतो. आणि हार्ट अटॅक हा एक खूप मेजर सिरियस इश्यू आहे, ज्यामुळे कॉम्प्लिकेशन जर वेळोवेळी उपचार झाला नाही आणि निदान झालं नाही तर हृदयाचा पेशंटचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या आहे ना, तरुणांमध्ये सुद्धा हृदयविकाराचं प्रमाण वाढलंय. त्याची मुख्य कारण काय असते? ते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांची जीवनशैली, ज्यामध्ये त्यांचं डाएट आहे, की आजकाल आपण बघतोय की फ्राईड फूड्स, जंक फूड्स, फास्ट फूड्स यांचं सेवन खूप प्रमाणात वाढलेलं आहे. सेकंड आहे की फिजिकल इनॅक्टिव्हिटी, म्हणजे बैठी जीवनशैली. तर वर्क फ्रॉम होम या कल्चरमुळे बैठी जीवनशैलीचं प्रमाण वाढलेलं आहे. बऱ्याच तरुणांचं स्टेप काउंट हे 3000 पेक्षा पण कमी असतं. तर तेही तुमच्या हृदयासाठी घातक आहे. आणि तिसरं आहे की स्ट्रेस, म्हणजे आजकाल आपण बघतोय की कॉम्पिटेटिव्ह नेचरमुळे प्रत्येक वर्कप्लेसला, त्यामुळे स्ट्रेसचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तर आणि अपुरी झोप, म्हणजे ज्यावेळेस स्लीप आवर्स 7 किंवा 8 तासापेक्षा पण कमी असते, त्यावेळेस पण हृदयाचा ताण वाढतो. बरोबर. आपण फिजिकली ऍक्टिव्हिटीचा विचार करतोय. सोशल मीडियावरती सध्याच्या आपण बघतो, व्हिडिओ येतात, डान्स करताना एखाद्याला चक्कर येते म्हणतात आणि तो हृदयविकाराचा झटक्यानं त्याचा मृत्यू होतो. किंवा ग्राउंडवरती पण खेळताना काही लोकांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. अशा पण बऱ्याचशा घटना आपल्याला ऐकायला आल्या. अशा घटनांमध्ये काय कारण असू शकतं? ठीक आहे, डान्स करताना एखादा व्यक्ती अचानकच उठतो आणि डान्स करायला लागतो, पण खेळणारा व्यक्ती कायम खेळतो. मग अशा लोकांना पण नाही, याच्यामध्ये असं नाही की तो हृदयविकाराचा झटकाच आहे. प्रत्येक आपण बरेच आता ते इव्हेंट्स बघतोय की काही जिम गोअर्सला, जे रेग्युलर जिम गोअर्स आहेत त्यांच्यामध्ये पण झालेला आहे अशा घटना किंवा काही ॲथलेट्स मध्ये पण झालेला आहे. तर याला कारणीभूत फक्त हार्ट अटॅकच आहे असं नाहीये. सडन कार्डियाक डेथ म्हणतो आपण या इव्हेंटला. तर सडन कार्डियाक डेथ हे कधी कधी हृदयाच्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये काही बिघाड असतील त्याच्यामुळे होऊ शकतं, ज्याचं जर समजा की ॲथलेट्सने किंवा स्पोर्ट्स पर्सनने जर अगोदर वेळोवेळी चेकअप नाही केलं तर त्या गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे तुमच्या स्ट्रेस किंवा तुमच्या हृदयाचा स्ट्रेस कितीपर्यंत तुम्ही वाढू शकता, कितीपर्यंत किती एक्झर्शन लेवल तुम्ही ठेवू शकता, हे तुम्हाला अगोदरच माहिती असणं खूप महत्वाचं आहे. दुसरं असतं कधी कधी की हृदयाचा स्नायूच कमकुवत असतो, जेनेटिकली अनुवंशिकता असते त्याच्यामध्ये, ज्यामध्ये हृदयाचा स्नायूच कमकुवत असतो. आणि त्यावेळेस पण सडन कार्डियाक डेथ होऊ शकते ॲथलेट्समध्ये सुद्धा. आणि थर्ड असतं की ऑब्व्हियसली ज्यावेळेस आपण एक्झरसाइज करतो किंवा फिजिकल एक्झर्शन खूप जास्त होतं, त्यावेळेस आपल्यामधले स्ट्रेस हार्मोन्स वाढलेले असतात. तर स्ट्रेस हार्मोन्स वाढल्यामुळे कधी कधी जे मायनर ब्लॉकेजेस असतात ते प्लाक्स अनस्टेबल होतात आणि अॅक्यूट हार्ट अटॅक येण्याची पण रिस्क असते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं की समजा आपण टेस्ट केली, एखाद्या व्यक्तीने आज टेस्ट केली, तो निरोगी आहे, पण फिटनेस साठी केली किंवा डॉक्टरांनी सजेशन केलंय थोड्या त्रासानंतर, तर एखाद्या निरोगी व्यक्तीनं किंवा आजारी व्यक्तीनं एकदा हृदयाच्या संदर्भातल्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर परत किती दिवसांनी करायला पाहिजे? तर यामध्ये ऍक्च्युली आपण पाहत आहोत की जे आम्ही आता मागच्या 10 वर्षामध्ये जेवढं संशोधन होत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात ज्यांनी रेग्युलरली टेस्ट करायला पाहिजेत, त्यामध्ये ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये हार्ट अटॅकची किंवा स्ट्रोकची हिस्ट्री आहे, तर त्यांनी या टेस्ट आवर्जून रेग्युलर नियमित अंतरावर केला पाहिजे. म्हणजे जर वय 40च्या खाली असेल पण तुमच्या फॅमिलीमध्ये जर समजा हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकची रिस्क असेल, हिस्ट्री असेल, तर तुम्ही नक्कीच 40 वर्षाच्या खाली सुद्धा ऍटलिस्ट मिनिमम एकदा तरी तुमचा ECG, 2D इको, ट्रेडमिल टेस्ट
आणि कोलेस्ट्रॉल लेवल्स या सर्व चेक केल्या पाहिजे. वर्षातून एक. पण जर समजा की 40 पेक्षा जास्त वय आहे आणि हेल्दी आहेत, काही तुम्हाला लक्षणं पण नाही आहेत, पण तरी तुम्ही 5 वर्षाला एकदा या टेस्ट रेग्युलरली केल्या पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, आता धावपळीचं युग आहे, माणसाचं बदलती जीवनशैली आणि कामाचा तणाव याचा माणसाच्या हृदयावरती काय परिणाम होतो? तणाव, स्ट्रेस हा खूप एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आजकाल आपण बघतोय की कॉम्पिटेटिव्ह नेचर आहे वर्कप्लेसचं किंवा जे कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे स्ट्रेस तर प्रत्येकाच्या जीवनात असतोच. स्ट्रेसचा इफेक्ट होतो कारण त्याच्यावर पण असं संशोधन आहे की स्ट्रेस ज्यांचा पण म्हणजे 24 तासामध्ये 8 आवर्सपेक्षा जास्त कंटिन्युअस स्ट्रेस आहे आणि 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे, म्हणजे त्याला आम्ही क्रोनिक स्ट्रेसच म्हणतो. तर ते हे क्रोनिक स्ट्रेसचं प्रमाण ज्यांच्यामध्ये जास्त आहे त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक उद्भवण्याची रिस्क जी असते, जोखीम असते, ती वाढते. कारण स्ट्रेसमुळे तुमचा शुगर अनकंट्रोल राहते, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, तुमचा हार्ट रेट वाढतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे ह्या ट्रिगर बनू शकतात, ज्याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. बरं, हार्ट अटॅक कसं ओळखावं, त्याची प्रमुख लक्षणे काय, म्हणजे प्राथमिक लक्षणे काय? हार्ट अटॅकचं सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण आहे की चेस्ट पेन, ज्याला आम्ही अँजायना असं म्हणतो. तर चेस्ट पेन ज्यावेळेस हार्ट अटॅकमुळे होतं त्यावेळेस ते जनरली रुग्णाला छातीच्या मध्यभागी छाती आवळल्यासारखी किंवा छातीमध्ये खूप प्रेशर आल्यासारखं, छाती जड पडल्यासारखं वाटतं आणि कधी कधी हे पेन कधी जबड्यापर्यंत, मानेपर्यंत आणि डाव्या शोल्डरला किंवा दोन्ही हातांना पसरू शकतं. पण आणि ज्यावेळेस काही ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळेस हे पेन वाढतं. तर हे सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं. पण कधी कधी हे लक्षण चेस्ट पेन सोडून बाकी लक्षणं पण दिसू शकतात, ज्यामध्ये फक्त स्वेटिंग होणे, एक्झॅजरेटिव्ह म्हणजे खूप जास्त स्वेटिंग होणे अचानकपणे, किंवा ऍसिडिटी सुद्धा एक 10% पेशंट्समध्ये हार्ट अटॅकच्या ऍसिडिटी सुद्धा एक लक्षण असतं. आणि कधी धडधड होणे, म्हणजे चक्कर येऊन पडणे, या सगळ्या सुद्धा प्रमुख लक्षणे आहेत. बऱ्याच वेळेला आहे ना, ऍसिडिटीमुळे छातीत जळजळ होणे किंवा तशा सिम्पटम्स सेम असतात बऱ्याच, जवळपास 50% तर त्या ऍसिडिटी आणि हृदयविकाराची लक्षणं यातला फरक कसा ओळखावा? जसं मी आता सांगितलं तुम्हाला की अँजायना कसं ओळखायचं मी आता सांगितलं. तर ऍसिडिटी मध्ये ज्यावेळेस दुखतं छातीमध्ये, तर त्यावेळेस ते रुग्णाला जनरली जळजळ होते आणि ती जनरली संबंधित असते की फूड इंटेक सोबत, म्हणजे जेवण केल्यानंतर होते किंवा काही आंबट पदार्थ खाल्ले किंवा मसालेदार पदार्थ सेवन केल्यानंतर ऍसिडिटी होते. तर या संबंधित असेल तर ते जनरली ऍसिडिटीचं असतं. किंवा कधी कधी ऍसिडिटी सोबत त्यांचे संबंधित लक्षणं पण असतात, जसे की ढेकर येणे किंवा गॅस होणे, ब्लोटिंग होणे. ते हे सगळे लक्षणं ज्यावेळेस असतात त्यावेळेस ते जास्त ऍसिडिटीमुळे असू शकतं. पण तरी मी सांगेल की 10% पेशंट्स मध्ये हा ओव्हरलॅप असतो. म्हणून जर समजा की तुम्हाला चेस्ट पेन आहे, जे तुम्ही ऍसिडिटी सारखं समजताय आणि तुम्ही काही अँटासिड्स घेतलेत आणि जे रिलीफ भेटत नाहीये किंवा ते वारंवार होत आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ होत आहेत, तर तुम्ही नक्कीच कार्डिओलॉजिस्टला जाऊन भेटायला पाहिजे. बरं, सध्याच्या याच्या उपचार पद्धतीमध्ये हृदयविकाराच्या उपचारांमध्ये काही नवीन तंत्रज्ञान आलंय का? हो, जसं आपण अगोदर पूर्वीच्या काळामध्ये जे कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजेस होते त्यांच्यासाठी जनरली, कारण स्टेंटिंग म्हणजे जे स्प्रिंग बसवतो आपण अँजिओप्लास्टीमध्ये, तर त्या स्टेंट्स एक्सपांड होऊ शकत नव्हत्या, त्या रक्तवाहिन्यामध्ये व्यवस्थित बसवता येत नव्हत्या. तर त्यामुळे आता जे नवीन तंत्रज्ञान आले, ज्याच्यामध्ये रोटाब्लेशन म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये आम्ही रक्तवाहिन्याच्या, जे हृदयाच्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये जर कॅल्शियम जमा झालेलं असेल ब्लॉकेजेसमध्ये, तर ते कॅल्शियम फोडण्यासाठी, ब्रेकडाऊन करण्यासाठी या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, ज्याच्यामध्ये रोटाब्लेशन आहे, ऑर्बिटल अथेरेक्टॉमी आहे, किंवा नवीन इन विट्रो इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी बलून आहे. तर हे सगळे नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये आपण कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजचं सुद्धा अँजिओप्लास्टी करू शकतो. बरं, आत्ताच तुम्ही म्हटले अँजिओप्लास्टी वगैरे नवीन तंत्रज्ञान आले त्यासाठी, पण अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी यातला फरक काय? तो बऱ्याच लोकांना तो कळत नाही. अच्छा, अँजिओग्राफी म्हणजे एक चाचणी आहे, अँजिओग्राफी म्हणजे उपचार नाही. अँजिओग्राफी मध्ये आपण म्हणजे ज्या रुग्णाला ब्लॉकेज असण्याची शक्यता आहे किंवा ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे किंवा त्यांच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपवर काही स्ट्रॉंग असे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे की आम्ही अँजिओग्राफी सजेस्ट करतो. तर अँजिओग्राफी ही एक डायग्नोस्टिक टेस्ट आहे, ज्यामध्ये आम्ही मांडीतून किंवा हाताच्या रक्तवाहिनीमधून हृदयापर्यंत जातो कॅथेटरद्वारे
आणि तो कॅथेटर आम्ही रक्तवाहिन्यांच्या तोंडावर बसवतो आणि तिथून डाय पुश करतो. तर त्यावेळेस आपल्याला त्याचं निदान होतं की ब्लॉकेज कुठं आहे, किती ब्लॉकेज आहे, त्या ब्लॉकेजची तीव्रता काय आहे, ते ब्लॉकेज कॅल्शियम युक्त आहे का, त्या ब्लॉकेज कोणत्या प्रकारचं आहे, हे सगळं अँजिओग्राफीद्वारे आपल्याला कळतं. आणि अँजिओप्लास्टी दुसरीकडे त्याची एक नेक्स्ट स्टेप आहे, ज्यामध्ये आम्ही जर ब्लॉकेज असेल तर मग जे ब्लॉकेज आपण अँजिओप्लास्टी करू शकतो असं असेल तर मग ते ब्लॉकेजची अँजिओप्लास्टी केली जाते, ज्यामध्ये फक्त तसंच असतं कॅथेटरच, फक्त एक स्टेंट म्हणजे वायर्स, बलून्स आणि स्टेंट्स या नवीन हार्डवेअरचा यूज होतो. म्हणजे आपण एंजिओप्लास्टी ज्या वेळेला करतो, एंजिओग्राफी करतो, एंजिओग्राफीच्या अगोदर हृदयाच्या आपल्याला हृदयविकाराच्या काही चाचण्या असतात मुख्यतः, तर त्या कोणत्या असतात? एंजिओग्राफी करण्यापूर्वी हा, अँजिओग्राफीच्या अगोदर ज्या चाचण्या असतात, ज्याच्यामध्ये ECG आहे, 2D इको आहे, ट्रेडमिल टेस्ट आहे, किंवा ब्लड टेस्ट आहे, ट्रोपोनिन आय, ज्यांना कार्डियाक बायोमार्कर्स म्हणतात, तर या ब्लड टेस्ट, या सर्व टेस्टचा आम्ही जनरली सांगतो. बरं, एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय पहिला, अशा व्यक्तीनं काय काळजी घ्यावी स्वतःची? ज्यांना अगोदर हार्ट अटॅक येऊन गेलाय त्यांनी सर्वात महत्वाचं आहे की त्यांची जी रक्तपातळीची औषधं आहेत ती न थांबवता कंटिन्युअसली चालू ठेवावीत. आणि दुसरं आहे की त्यांनी रेग्युलरली त्यांचं शुगर, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल या टेस्ट रेग्युलरली चेक कराव्यात आणि ते नियमितपणे कंट्रोलमध्ये ठेवावेत. शुगर, BP ज्यांना असते अशा रुग्णांनी हृदयासंदर्भातली काय काळजी घ्यायला पाहिजे? ज्यांना शुगर आणि BP आहे, त्यांनी त्यांचं शुगर आणि ब्लड प्रेशर हे नियंत्रणात ठेवलं पाहिजे. तर ऑब्विसली जे शुगर आणि BP हे दोन्ही पण एक प्रमुख घटक आहेत, जोखीम घटक आहेत, ज्यामुळे हार्ट अटॅक होऊ शकतो. तर तुम्ही जर तुमची शुगर आणि ब्लड प्रेशर या दोन्ही गोष्टी नियमितपणे कंट्रोलमध्ये ठेवल्या तर इव्हन 25, 30 वर्षापर्यंत सुद्धा तुमच्या हृदयाला रिस्क होणार नाही. पण जर समजा की असेही काही रुग्ण आहेत ज्यांच्यामध्ये त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर अनकंट्रोल्ड असल्यामुळे जरी 5 वर्ष जरी झाले असतील त्यांच्या निदानाला, तरी त्यांना हार्ट अटॅक होण्याची रिस्क जास्त असते. बरं, आता हृदयविकार हा अनुवंशिक पण आजार आहे, तर अनुवंशिक आजार असल्यामुळं अशा त्यांच्या मुलांनी किंवा त्यांच्या पिढीनं काय खबरदारी घ्यायला पाहिजे? जर मी जसं सांगितलं की ज्यांच्या फॅमिलीमध्ये हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे, तर त्यांनी नियमितपणे त्यांचं कोलेस्ट्रॉल चेक करणं, सिरम लायपोप्रोटीन A हे एक नवीन टेस्ट आहे, ती टेस्ट करायला पाहिजे. कम्प्लीट लिपिड प्रोफाईल करायला पाहिजे, ज्यामध्ये डिटेल कोलेस्ट्रॉल आपल्याला कळून येतं. आणि ECG, 2D इको आणि ट्रेडमिल टेस्ट ऍटलिस्ट जरी वय 20 ते 40 असेल, पण एकदा तरी या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि मग 40च्या नंतर त्यांनी ते रेग्युलरली 5-5 वर्षाला करत राहावं, गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला, तो त्या सिच्युएशन मध्ये आहे, तर नागरिकांनी अशा वेळेला प्रथमोपचार म्हणून काय करायला पाहिजे? म्हणजे हॉस्पिटलला नेण्यापूर्वी त्याच्यावरती काय उपचार केले पाहिजे? हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की पेशंटला शांत एका जागी बसवणं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही हेल्पसाठी लवकर ॲम्ब्युलन्सला कॉल करा किंवा हॉस्पिटलमध्ये कॉल करा आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दुसरं आहे, जर समजा की तुमच्या समोरच पेशंट कोलॅप्स झालाय किंवा अनरिस्पॉन्सिव्ह झालाय, तर तुम्हाला CPR बद्दल माहिती असायला पाहिजे. आणि कारण CPR ही एक लाईफ सेव्हिंग प्रोसिजर आहे, ज्याच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती पाहिजे. CPR का महत्वाचा आणि त्याच्याबद्दल सर्वांना काय माहिती असेल? CPR म्हणजे एक कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन आपण म्हणतो. तर ज्यामध्ये आपण जेव्हा तुमचं हृदय थांबतं, म्हणजे एखादा पेशंट जर तुमच्या समोर रुग्ण अनरिस्पॉन्सिव्ह झालाय, जेव्हा तुम्ही त्यांना चेक बघितलं, तुम्हाला जर असं वाटलं की तो श्वास घेत नाहीये किंवा त्याची नाडी भेटत नाहीये, पेशंट आवाज दिल्यावर पण रिस्पॉन्ड करत नाहीये, याचा अर्थ तो पेशंट सडन कार्डियाक अरेस्टमध्ये आहे. तर अशा पेशंटमध्ये सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजे त्यांचं हृदय थांबलेलं आहे. तर त्या रुग्णांमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की ते हृदय जरी थांबलं असेल तरी तुम्ही आर्टिफिशियल CPR देऊन, कंप्रेशन्स देऊन ते हृदय तात्पुरतं टेम्पररीली तुम्ही रक्तपुरवठा चालू ठेवू शकता पूर्ण शरीराला. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की वेळ, ज्यामध्ये प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे CPR चालू करण्याच्या ऐवजी. तर त्या चालू करताना तर ज्यावेळेस ज्यांना माहिती आहे त्याच गोष्टी ते करू शकतात. त्यामुळे CPRचं नॉलेज हे प्रत्येकानं असलं पाहिजे. बरं, या मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. शेवटचा प्रश्न विचारतोय की एक सर्वसाधारण व्यक्तीने आपलं आरोग्य
निरोगी ठेवण्यासाठी, म्हणजे आपण निरोगी राहण्यासाठी, हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? मी फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगेल. सगळ्यात महत्त्वाचं डाएट. तुमचा आहार संतुलित असला पाहिजे. ज्यामध्ये ग्रीन लीफ व्हेजिटेबल्सचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅटचं सेवन बंद झालं पाहिजे. कमीत कमी असायला पाहिजे. फ्राईड फूड्स अवॉइड केलं पाहिजेत. आणि दुसरं आहे की सेकंड आहे की फिजिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे ज्या रुग्णाने ज्यांना त्याच्यावर पण संशोधन झालेलं आहे की ज्या तरुणांमध्ये नंबर ऑफ स्टेप्स आपण जे म्हणतो की डेली स्टेप काउंट किती असतं, तर ज्यांचं 7,000 पेक्षा जास्त स्टेप काउंट आहे त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक होण्याची रिस्क ही खूप कमी असते. पण ज्यांच्यामध्ये तेच स्टेप काउंट जर 3,000 पेक्षा कमी असेल तर त्यांच्यामध्ये ती रिस्क दुप्पट होते. तर त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही एक्झरसाईज करू शकता तर एक्झरसाईज, पण जर समजा तुम्ही एक्झरसाईज नाही नियमितपणे करू शकत तर ॲटलिस्ट तुम्ही जेवढं पॉसिबल असेल तेवढं व्हेकलचा यूज कमी करावा, लिफ्टचा यूज जास्त करावा. जेवढं पॉसिबल असेल त्यावेळेस वॉकिंग करावी. तर फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. डाएट, फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि नियमितपणे झोप, 7 ते 8 तासाची झोप पण तेवढीच गरजेची आहे. आणि स्ट्रेससाठी डील करताना तुम्ही मेडिटेशन, योगा किंवा ग्रुप चॅटिंग किंवा एखादा स्पोर्ट्स असेल, तुमचा छंद काय असेल तर तो छंद बघा. नक्कीच हे होते मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर कुलदीप तोटावार सर, हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी एक त्रिसूत्री दिली आहे. नियमित व्यायाम, चांगले खाणे आणि चांगली झोप घेणे. या खरंच नागरिकांना हा चांगला संदेश दिलाय. यासोबतच आपण पुन्हा भेटूया एका नवीन डॉक्टरांसोबत, नवीन आजार, नवीन उपचारांबाबत आणि त्याची काळजी घेण्यासाठी त्यांचा मार्गदर्शन आणि सल्ले घेणार आहोत. तोपर्यंत भेटूयात. नमस्कार. थँक्यू.